सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना मिसेस लीला राजे यांचा नमस्कार. ही माझी इंट्रोडक्शन आहे आणि आपण आज सुरुवात करत आहोत इयत्ता 8वीच्या सेतू अभ्यासक्रमाला. दिवस 21वा आहे. चला तर सुरुवात करूया. इयत्ता 8वी दिवस 21 सेतू अभ्यास विषय आपला सामाजिक अभ्यास आहे आणि आपला हा आजचा अभ्यास सुरू होतो आहे. इयत्ता 8वी आहे तुमची आणि तुम्हाला 7वीचा अभ्यास करायचा आहे. तुमचा आजचं प्रकरण आहे मराठ्यांचा सत्तेचा विस्तार. मराठ्यांनी सत्ता कुठपर्यंत विस्तारलेली होती आणि कोणत्या शतकामध्ये ही विस्तारलेली होती ते आज आपल्याला अभ्यासायचं आहे. अध्ययन निष्पत्ती तुमची होणार आहे मराठी सत्ता अखिल भारतीय पातळीवर प्रबळ सत्ता म्हणून उदयास आली हे तुम्हाला समजणार आहे. हे तत्कालीन ऐतिहासिक घटनांच्या मदतीने स्पष्ट करता येणार आहे. पहिले काही बाबी आठवूया आपण. मराठी सत्तेच्या विस्ताराला सुरुवात कोणी केली? मराठी सत्तेच्या विस्तारातील प्रमुख घटना कोणत्या आणि मुघल सत्तेला नमून संपूर्ण भारतात मराठ्यांची सत्ता कोणत्या शतकात विस्तारली? एक एक प्रश्नाचं उत्तर मिळूया. तुमच्यासाठी मी उत्तरं आणलेली आहेत आणि ती उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. मराठी सत्तेच्या विस्ताराला सुरुवात कोणी केली? तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की फक्त पहिला बाजीराव याने मराठी सत्ता विस्ताराला सुरुवात केली. बाळाजी विश्वास यांचे सुपुत्र होते हे आणि त्याने 17व्या शतकात ही सत्ता विस्तारायला सुरुवात केली. खूप कमी कालावधी पहिला बाजीराव यांचा होता, म्हणजे 1720 ते 1740 एवढा 20 वर्षाच्या कालावधीत त्यांनी अफाट सत्ता विस्तारलेली होती. आणि तुम्हाला मी शेवटी याच लेक्चरच्या शेवटी नकाशा दाखवणार आहे की कुठून तर कुठपर्यंत मराठी सत्ता विस्तारलेली होती. तर चला उत्तरे बघूया. इथे उत्तरे आहेत बघा की मराठी सत्तेचा विस्ताराला सुरुवात बाळाजी विश्वनाथ यांचे सुपुत्र पहिला बाजीराव याने केली. दुसरा प्रश्न आहे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे मराठी सत्तेच्या विस्तारातील 3 प्रमुख घटना कोणत्या विचारलेल्या आहेत. ह्या 3 प्रमुख घटना आहे निजामाचा पालखेड येथे पराभव आणि पालखेड कुठे आहे? हे पालखेड आहे औरंगाबाद जिल्ह्याजवळ. औरंगाबाद जे शहर आहे औरंगाबाद या जवळ पालखेड आहे, म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्येच पालखेड येतं. तर तिथे जाऊन निजामाचा पराभव केलेला आहे. दुसरा माळवा आणि बुंदेलखंड हे 2 प्रांत होते. दोन्ही मध्य प्रदेशमधले प्रांत आहेत. हे 2 मोठे बलाढ्य प्रांत मराठ्यांनी हस्तगत केले होते. आणि तिसरी घटना म्हणजे भोपाळची लढाई. भोपाळची लढाई एक महत्त्वाची घटना आहे. ह्या 3 घटना निजामाचा पालखेड येथे पराभव, माळवा व बुंदेलखंड प्रांत मराठ्यांच्या ताब्यात आणि भोपाळची लढाई हे 3 प्रमुख घटना मराठी सत्तेच्या विस्तारामध्ये घडल्या. हे 3 जेव्हा मराठ्यांच्या हातात आले तर महाराष्ट्राबरोबरच पूर्ण मध्य प्रदेश देखील, पूर्ण म्हणण्यापेक्षा उत्तर प्रदेशाच्या टोकापर्यंत तर दक्षिणेकडे आपण बघितलेलंच आहे की जिंजीपर्यंत आपलं होतं साम्राज्य. मागीलच पाठात जिंजी झालेलं आहे. तर एवढा विस्तारलेली होती सत्ता. आता आपण उत्तर मिळवलेलं आहे. उत्तर नीट बघा दुसऱ्या प्रश्नाचं की मराठी सत्तेच्या विस्तारातील 3 प्रमुख घटना कोणत्या? निजामाचा पालखेड येथे पराभव, माळवा व बुंदेलखंड प्रांत मराठ्यांच्या ताब्यात आणि भोपाळची लढाई. तिसरा प्रश्न होता की मुघल सत्तेला नमून संपूर्ण भारतात मराठ्यांची सत्ता कोणत्या शतकात विस्तारली? तर 1700 शतकामध्ये विस्तारली. बघा हा पहिला बाजीराव यांचा कालावधी आहे 1720 ते 1740 एवढेच 20 वर्षातच 1740ला मृत्यू झाला त्यांचा. 1720 ते 1740 या कालावधीतच त्यांनी खूप मोठी सत्ता हस्तगत केली होती. तुम्ही बाजीराव मस्तानी मूव्ही बघितला असेल तर त्यामध्ये ती जी मस्तानी असते ती बुंदेलखंडची असते. ओके, तर पुढे जाऊया आपण. हा जो उतारा आहे त्यावरती प्रश्न विचारलेले आहे. उतारा व्यवस्थित बघायचा आहे आपण आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरं मिळवायची आहेत. एक एक प्रश्न बघूया. दख्खनचा सुभेदार म्हणून कोणाची नेमणूक केली आहे? दख्खनचा सुभेदार इथं दिसतंय तुम्हाला. दख्खनचा सुभेदार म्हणून कोणाची नेमणूक केली आहे हा पहिला प्रश्न आहे. तर इथे आपल्याला उत्तर मिळतंय की निजाम उल मुल्क मुघल बादशाह फारुखशियार याने निजाम उल मुल्क याची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली आहे. तर उत्तर आहे आपलं निजाम उल मुल्क. इथे लिहायचं आहे निजाम उल मुल्क हे उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे निजामाने हैदराबाद येथे वेगळे अस्तित्व कधी निर्माण केले? बरोबर. तर इथे इसवी सन 1713 उत्तर आहे हे. इसवी सन 1713 निजामाने हैदराबाद येथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे 1713 कधी? उत्तर आहे 1713 पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे जसं मी सांगितलं तसं. पुढील प्रश्न बघायला जाऊया.
वसुली करण्याचा अधिकार कोणाला दिला? इथे आपलं उत्तर येतं आहे वसुली करण्याचा अधिकार कोणाला दिला, तर मराठ्यांना दिला. कोणाला? मराठ्यांना. आणि कशा प्रकारे वसुली करत होते ते? चौथाई आणि सरदेशमुखी. बघा, चौथाई म्हणजे 1/4 भाग आणि सरदेशमुखी म्हणजे 1/10 भाग. ओके, या प्रकारे वसुली होती. मराठ्यांना तो हक्क देण्यात आला. बादशाहने मराठ्यांना दक्षिणेच्या मुघल सुब्यातून चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते. ओके, आता ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवूया. बाजीरावाने निजामाचा पराभव कोठे केला? तर बाजीरावाने निजामाला शह देण्याचं ठरवले आणि त्याने निजामाचा औरंगाबाद जवळ पालखेड येथे पराभव केला. आपण वरतीच बघितलं आता की पालखेडचा पराभव एक मुख्य घटना होती. त्या 3 घटनांपैकी एक मुख्य घटना पालखेडचा पराभव होता. निजामाचा पालखेडचा पराभव. तर बाजीरावाने निजामाचा पराभव कुठे केला? पालखेड येथे, औरंगाबाद जवळ पालखेड येथे. शेवटचा प्रश्न आहे, पाठ्यपुस्तकाचे वाचन करून बाळाजी विश्वनाथ यांच्याविषयी माहिती लिहा. तर मी तुमच्यासाठी ती माहिती पण आणलेली आहे. आपण या 4ही प्रश्नांची उत्तरं या पॅरेग्राफमधून मिळवलेली आहे आणि तुम्ही त्या प्रकारे लिहायचे आहे. दख्खनचा सुभेदार कोणाची नेमणूक केली? निजाम उल मुल्क. ओके, त्याच्यानंतर निजामाने हैदराबाद येथे वेगळे अस्तित्व कधी निर्माण केले? 1713, इसवी सन 1713. त्यानंतर वसुली करण्याचा अधिकार कोणाला दिला? मराठ्यांना. आणि बाजीरावाने निजामाचा पराभव कुठे केला? औरंगाबाद जवळ पालखेड येथे. आणि पाठ्यपुस्तकातून आपण बाळाजी विश्वनाथ यांच्याविषयी माहिती मिळवलेली आहे. इथे माहिती दिसते तुम्हाला, ही माहिती आहे बाळाजी विश्वनाथ यांची. बाळाजी विश्वनाथ यांची माहिती आहे. काय माहिती आहे वाचूया आपण. बाळाजी विश्वनाथ, शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर जेव्हा शाहू महाराज मुघलांच्या ताब्यात होते, ते जेव्हा लहान होते तेव्हाच औरंगजेब दिल्लीला घेऊन गेलेला. आणि औरंगजेबाचा जेव्हा 1707 मृत्यू झाला. कधी मृत्यू झाला? 1707 औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मुघल जी म्हणजे मुघलशाही होती ती संपुष्टात यायला लागली. कारण औरंगजेब एक बलाढ्य राजा होता आणि त्यानंतर मुघलांमध्ये असा शूरवीर बलाढ्य राजा उरला नाही. तर मग शाहू महाराजांना त्याच्यानंतर जे राजे झाले त्याने ठरवलं की शाहू महाराजांची मुक्तता करायची. तर त्यावेळेस शाहू महाराजांना मुघलांच्या कैदेतून मुक्त झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट याला पेशवा केले. कोण होते हे? भट म्हणजे ब्राह्मण होते आणि त्यांना पेशवा केले. पेशवा हे पद होतं, राजाच्या दरबारी एक पद होतं. बाळाजी मूळचा कोकणातील श्रीवर्धन गावचा. श्रीवर्धन कुठे आहे? श्रीवर्धन हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे, कोकणामध्ये. तो कर्तृत्ववान व अनुभवी होता. शाहू महाराज हेच मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस आहेत हे पटवून देऊन अनेक सरदारांना त्याने शाहू महाराजांकडे वळवले. कुणी? बाळाजी विश्वनाथ यांनी. कान्होजी आंग्रे हे आरमाराचे प्रमुख होते. बघा, कान्होजी आंग्रे मराठ्याच्या आरमाराचा प्रमुख होता आणि त्याने महाराणी ताराबाईंची बाजू घेतली. त्याने शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले केले, कारण इथे 2 संस्थानांमध्ये वाद होता. आपण कालच बघितलं आहे की महाराणी ताराबाई यांनी त्यांच्या मुलाला गादीवरती बसवलं आणि त्या राज्यकारभार बघू लागल्या. आणि त्याच्यानंतर इकडे यांना वाटत होतं की शाहू महाराजच राजे आहे. शाहू महाराज हे कोणाचे होते? हे येसूबाईंचे होते. येसूबाईंचे पुत्र होते हे. आणि ताराबाई ह्या छत्रपती राजाराम यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. तर या दोघांमध्येच कॉन्फ्लिक्ट झालं, बरोबर. येशूबाईचा पुत्र आणि ताराबाईंचा पुत्र. तर ताराबाई काय राजगादी सोडायला तयार नव्हत्या, त्यांनी त्यांच्या पुत्रालाच बसवलं. आणि बाळाजी विश्वनाथ यांनी कोणाला सपोर्ट केलं? शाहूंना. आणि कान्होजी आंग्रे कोणाला सपोर्ट करत होते? ताराबाईंना. ओके, शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले केले आणि त्यामुळे त्यांच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीमध्ये त्यांनी बाळाजीला कान्होजी आंग्रे विरुद्ध पाठवले आणि बाळाजीने युद्ध टाळून मुत्सद्देगिरीने कान्होजी शाहू महाराजांकडे वळवले. ओके, मुत्सद्देगिरी कालच आपण त्या शब्दाचा अर्थ बघितला. डिप्लोमॅसी म्हणजे चतुराई. ओके, चतुर असतो तो, डिप्लोमॅट असतो. तर बाळाजी विश्वनाथबद्दल आपण माहिती बघितलेली आहे. पुढचा प्रश्न आपण कडे जातोय की तुम्हाला काय समजले थोडक्यात तुमच्या शब्दात लिहायचं आहे. मराठ्यांच्या सत्तेच्या विस्तारात काय समजले थोडक्यात 1-2 ओळीमध्ये, 2-3 ओळीमध्ये लिहायचं आहे. प्रश्नांचं उत्तर बघूया. पोर्तुगीजांचा पराभव कसा झाला हे तुमच्या शब्दात लिहा.
आणि ही शेवटची कृती आहे ती आपण नंतर करणार होतो. पोर्तुगीजांचा पराभव कसा झाला हे आपण बघायला जातो आहे. तर पोर्तुगीजांचा पराभव कसा झाला ते आपण बघतो आहे. वसई आणि ठाणे पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. पोर्तुगीज अधिकारी प्रजेवर जुलूम जबरदस्ती करत असे व प्रजेचा छळ करत असे. बाजीरावाने आपला भाऊ चिमाजी आप्पा यास तेथे जाऊन पारिपत्य करण्यास पाठवले आणि त्याने ठाणे व आसपासचा प्रदेश जिंकून घेतला. इसवी सन 1739 त्याने वसईच्या किल्ल्याला वेढा घातला. वसईचा किल्ला खूप मजबूत होता. त्यावर पोर्तुगीजांचा तोफांचा मारा चालू होता. तरी चिमाजी आप्पाने चिकाटीने वसईचा किल्ला जिंकून घेतला आणि याप्रमाणे पोर्तुगीजांचा तेथे पराभव झाला. तर हे उत्तर आहे. हे उत्तर व्यवस्थित लिहायचं आहे. बघा हे उत्तर आहे. व्हिडिओ पॉज करून उत्तर व्यवस्थित लिहायचं आहे. आणि आजची ॲक्टिव्हिटीचा आपण शेवटचा प्रश्न बघणार आहोत. तो शेवटचा प्रश्न हा आहे की नकाशामध्ये भारताच्या नकाशामध्ये माळवा, बुंदेलखंड आणि भोपाळ ही ठिकाणं दाखवायची आहे. तर चला दाखवूया. 3 ठिकाणं माळवा, बुंदेलखंड आणि भोपाळ. ही तीनही ठिकाणं कुठली आहे? मध्य प्रदेश. कुठली आहे? मध्य प्रदेश. पहिला बाजीराव याने जिंकलेली ठिकाणं दाखवूया. इथे हा भारताचा नकाशा आहे आणि इथे आपल्याला तीच ठिकाणं दाखवायची आहेत. तर मध्य प्रदेश साधारणतः इथे येणार. इथे बुंदेलखंड हे काय आहे? बुंदेलखंड. नकाशात पण जाणार आहोत आपण. बुंदेलखंड आणि भोपाळ आणि माळवा जवळजवळ आहे. इथे खाली भोपाळ आणि माळवा. भोपाळ आणि माळवा. भोपाळ हा भोपाळ आणि इकडे वरती माळवा. माळवा ही 3 ठिकाणं आपण नकाशामध्ये दाखवलेली आहे. इथे नकाशा आहे बघा. मराठी सत्तेचा विस्तार. हा नकाशा बघा. एवढा मराठी सत्तेचा विस्तार पहिला बाजीराव याच्या काळात झालेला होता. 1720 ते 1740 यामध्ये एवढा विस्तार त्यांनी मराठी सत्तेने केला होता. हे काय आहे माहिती तुम्हाला? अफगाणिस्तान. अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आत्ताच, तेव्हा नव्हतं असं काही. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि हा गुजरात आहे. महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रानंतर कर्नाटक आहे. आंध्र प्रदेश आणि हे काय आहे? हे आहे तंजावर म्हणजे तमिळनाडू. तमिळनाडू, पॉंडिचेरी, इकडे उडीसा, बंगाल. कटक कुठे? उडीसामध्ये. बंगालचा पट्टा, बिहार, उत्तर प्रदेश. त्याच्यानंतर हा पूर्ण जम्मू काश्मीर. एवढा मोठा म्हणजे उत्तरेकडून तर दक्षिणेकडे मराठी सत्तेचा विस्तार होता. आणि आपण दाखवतोय माळवा, भोपाळ आणि इथे बुंदेलखंड यामध्ये दिलेलं नाही पण बुंदेलखंड इथे आहे. हे बुंदेलखंड आहे. काय आहे? बुंदेलखंड. बुंदेलखंड. तर नकाशात आपण दाखवलेला आहे बुंदेलखंड. बरोबर. बुंदेलखंड दाखवलेला आहे आपण नकाशामध्ये. 3ही गोष्टी आपण दाखवलेल्या आहे आणि मराठी सत्तेचा विस्तार देखील तुम्ही बघितलेला आहे. ही सुंदरशी छोटीशी ॲक्टिव्हिटी होती ती आपण आज पूर्ण केलेली आहे. व्यवस्थित नकाशा भरायचा आहे. मी इथे रोखून ठेवला आहे तुमच्यासाठी. तुम्ही नकाशामध्ये ही ठिकाणं भरायची आहे व्यवस्थित. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजची ॲक्टिव्हिटी बघितलेली आहे. सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवलेली आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवलेली आहेत आणि आपण ही ॲक्टिव्हिटी वहीमध्ये लिहिणार देखील आहोत. तर घरीच राहा, सुरक्षित राहा आणि रेग्युलर अभ्यास करा. ओके. टेक केअर. गुड बाय.